आता दुःख मुक्ती महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्माणलेला धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजेने भिक्खू संघ आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः मी अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्या प्रभावामुळे आपल्याला हा जो अनमोल असा बुद्ध धर्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान एक प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगल आषाढ पौर्णिमेच्या वर्षावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारवंत बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाला 79 दिवसाला प्रारंभ होत आहे। तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचारवंतांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो। तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आपला कालचा भाग जो झाला आहे तो गणिका आम्रपालीच्या ताटाच्या पारमितावर होता आहे। तर हा भाग आपण जवळपास 2 दिवस झाले कंटिन्यू दान पारमितावरतीच आपले चालू झालेला आहे। तर आजचा जो भाग आहे ती विशाखाची दान पारमिता म्हणजे त्या विशाखाची दान श्रोता सांगितले टायटल दिले त्यांनी। कारण बौद्ध साहित्यामध्ये विशाखाचा महाउपासिका म्हणून भगवंताने तिला एक पदवी दिलेली आहे। एक अनाथपिंडक दानामध्ये अग्रेसर आणि एक महाउपासिकामध्ये ही विशाखा एक अग्रेसर आहे। आता तिच्या काही दानामुळे विनय तयार होता। तर भगवंताच्या काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला जीवकाच्या बाबतीत माहिती केली मी सांगितली की एक शाल आणली होती आणि ती शाल भगवंताला देण्यासाठी विनंती केली आणि त्या विनंतीवरून चिवरला परमिशन मिळाली सगळ्या उपासकाला द्यायला की भगवंताला त्यांनी एक वर मागितला की भगवान की आजपासून तुम्ही जे उपासक तुम्हाला चिवर देतील त्यांचे स्वीकार केला पाहिजे। आणि तो सगळ्या भिक्खू संघाला त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं। परंतु हे चिवर जेव्हा उपासक चिवर द्यायला लागले तर काय झालं, भिक्खू संघाकडे बरेचसे चिवर झाले। प्रत्येक जण आपापल्या संख्येनुसार देत होता। तर एका भिक्खू संघाकडे 3-3, 4-4, 5-5, 6-6 चिवर झाले। मग आता हे या ठिकाणून त्या ठिकाणी घेऊन जायला ते मोठं बरं झालं। मग भगवंताने त्याच्यासाठी नेम बनवला आणि नेम असा बनवला की प्रत्येकाकडे एकच चिवर असावे। आता एका चिवर म्हणजे नुसतं एक कपडा असतो का, तर नाही। तर एका चिवर मध्ये एक चिवरचा जर संच म्हणजे एक पूर्ण भाग बनवायचा असेल पूर्ण चिवरचा सट तर त्याच्यामध्ये 3 कपडे असतात। तर पहिला कपडा असतो तो म्हणजे उत्तरासन। उत्तरासन म्हणजे हा फक्त खांद्यापुरता असतो आणि दुसरा जो असतो ते अंतर्वासन आणि तो एक लुंगीतला हा प्रकार असतो। लुंगी जसे म्हणतात ना त्या प्रकारचा तो प्रकार असतो लुंगी सारखा। आणि तिसरा संघाटी म्हणजे ती आथरुणाला पांघरुणाला घ्यायला जमायची। म्हणजे भगवंताने जर चिवर परिधान केल्याच्या नंतर एका चिवर नंतर कुठेतरी गेला तुम्ही तर ते जी संघाटी असायची ती संघाटी खाली पण आथरायला मिळायची आणि अंगावर पण घ्यायला पाहिजे असा तो चिवरचा एक सट भगवंताने बनवला होता, नियम बनवला होता। आणि हा सट त्या काळाला ठरवला कारण एवढे मोठे चिवर घेण्याला परवडत बऱ्याचशा जणांकडे 9-10 चिवर हे या ठिकाणून त्या ठिकाणी घ्यायला पुरत म्हणून भगवंताने हा नियम बनवला होता।
परंतु भगवान महाउपासिकेने परत वर्षावासासाठी एक वर्षासाठी कधी देण्याचं ठरवलं होतं. तर ह्या ग्रंथामध्ये त्याची माहिती सांगतो मी तुम्हाला. परंतु भगवान राजगृहावरून वाराणसीला येतात, वाराणसीहून श्रावस्तीला येतात आणि श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाने जे विहार बांधलं त्या जेतवन विहारात ते विहार करतात. आता ते विहार करत असताना हे उपासिका विशाखा हिला माहित पडते की भगवान जेतवनच्या विहारामध्ये विहार करीत आहे. तर या विहारात करीत असल्यामुळे ती उपासिका भगवंताकडे जाते, भगवंताकडे जाऊन अभिवादन करते आणि अभिवादन केल्यानंतर भगवान तिला एक छोटासा उपदेश करतात आणि ते उपदेश करून ती त्या उपदेश ऐकून ती प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर ती भगवंताला एक विनंती करते की भगवान उद्याचं जे जेवण आहे तुम्हाला ते माझ्याकडे आहे असं ती निमंत्रण देते. भगवान स्मित हास्य करतात आणि तिला होकार देतात. हे केल्याच्या नंतर ती घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर हा वर्षावासाचा टाइम असतो पावसाचा दिवसाचा. तर भगवंत भिक्खू संघाला बोलून घेतात आणि सांगतात की भिक्खूंनो, हा वर्षावासाचा शेवटचा पाऊस आहे, भाद्रपद महिन्याचा हा शेवटचा पडतीचा पाऊस आहे. तो त्या पावसाने तुम्ही स्नान केलं पाहिजे. तर काय होतं, हे भिक्खू संघ पाऊस असल्यामुळे आपले सर्व कपडे काढतात, अंतर्वास पण काढतात आणि ते पाऊसामध्ये उभे राहून पाऊस घेत असतात आणि सर्व कपडे काढल्यामुळे म्हणजे निवस्त्र झाल्यामुळे ते असे आपला आंघोळ करतात. त्याच्यानंतर उपासिका आपल्या जेवणाची तयारी करते, भगवंतासाठी मंडप टाकते, फुलाने सजवते आणि ती आपल्या सेविकाला सांगते की सेविका, आज तू काय कर, जेतवन विहारात जा आणि तिथे भिक्खू संघाला सांग की जेवण तयार आहे. तेव्हा ती उपासिका जेतवन विहारात जाते. तर त्यावेळेस भिक्खू संघ हा सगळा स्नान करत असताना तिला दिसतो आणि हा स्नान करत असताना ती निवस्त्र ती एक भिक्खू संघ स्नान करतात. त्यावेळेस तिला असं वाटतं की हे भिक्खू संघ नाही तर हे कोणीतरी नग्न साधू आहे आणि ह्या साधू असल्यामुळे ते काय करतात, ती सेविका परत आपल्या विशाखाकडे जाते आणि तिला म्हणते, राणी साहेब, मी जेतवन विहारात गेले होते, परंतु त्या विहारामध्ये तिथे भिक्खू नाही, तिथे तर कुठेतरी एक नग्न साधू आहे असं ती त्यांना सांगते. त्यावेळेस विशाखाला कळून जातं की विद्वान असते आणि विशाखाला समजतं, अरे या सेविकेचा काहीतरी गैरसमज झाला आहे. परत ती तिला पाठवते. परत त्या सेविकेला विशाखा पाठवते आणि म्हणते, परत तू जा. त्यावेळेस ती दुसऱ्यांदा जाते जेतवन विहारामध्ये. त्यावेळेस भिक्खू संघ आपलं आंघोळ स्नान वगैरे करून ते निघून गेलेले असतात. तेव्हा त्याच्या वेळेस ती परत म्हणते, परत ती विशाखा बघते तर ते भिक्खू संघ तिथे नाही, कोणीच नाही. त्याच्यानंतर ती परत विशाखाकडे जाते आणि विशाखाला परत ती म्हणते, राणी, तिथं भिक्खू संघ नाही.
परत विशाखा समजून घेते की नाही, ही जे आहे ना भिक्खू संघ बाहेर गेलेला असते, पण हिला ते समजलेलं नाही. परत ती हुशार असते, ती लक्षात घेते की भिक्खू संघ कुठंतरी भिक्षाटनासाठी बाहेर गेलेला असते. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा ते पाठवते. तिसऱ्यांदा पाठवल्याच्या नंतर ती सरळ म्हणते तू डायरेक्ट भगवंताकडे जा, आणि ती सेविका डायरेक्ट भगवंताकडे जाते. भगवंताकडे गेल्याच्या नंतर त्यांना डायरेक्ट जेवणाचं निमंत्रण देते, आणि मग भगवान त्या सेविकेचं निमंत्रण ऐकतात, आणि तिच्या आदेशानुसार भगवंत आपलं भिक्षा पात्र घेऊन चिवर प्रदान करून त्या विशाखाच्या घरी येतात. विशाखाच्या घरी आल्याच्या नंतर तिचा सन्मान होतो, भिक्खू संघाचा सन्मान होतो. फुलाने वगैरे सगळा स्वागत होतं भिक्खू संघाचं. आणि मग त्याच्यानंतर भगवंताला ती आपलं भोजन वाढते. भगवंत परिपूर्ण त्यांचं जेवण करतात, आणि आपल्या भिक्षापात्रावरचा हात बाहेर काढल्याच्या नंतर ती समजून जाते की भगवंताचं आता जेवण पूर्ण झालेलं आहे. तेव्हा भगवंताला जेवण झाल्याच्या नंतर परत भगवंताच्या समोर येऊन बसते, भगवंताला अभिवादन करते, आणि भगवंताला म्हणते भगवान मला तुमच्याकडे काही बोलायचं आहे, माझं काही स्वतःचं असं म्हणणं आहे. भगवान म्हणतात बोल, तुला काय बोलायचं आहे. तर भगवंताला ती म्हणते की भगवान मला तुमच्याकडनं 8 वर पाहिजे. वर म्हणजे वरदान पाहिजे. तथागत म्हणतात विशाखे, तथागत आता वर देण्याच्या पलीकडेही गेलेले आहे, वर तुला देता येणार कसे. ती परत म्हणते भगवान जेही मी वर मागणार आहे, हे वर जे आहेत ते सर्व संघाच्या हिताचे आहेत, सर्वांच्या हिताचे आहेत, असं ती सांगते. त्याच्यानंतर विशाखा परत बोलते की जे मागणार आहे हे सर्वांच्या फायद्याचं आहे, पण हिताचं पण आहे, उर्वरित आहे, निकर्मी आहे, असं ती सांगत असते. मग हे 8 वर भगवंताला कुठले वर मागते ते मी तुम्हाला सांगतो. आता पहिला वर जो आहे ही काय म्हणते, भगवान मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भिक्खू संघासाठी वर्षासाठी काय देण्यास वर मागते. हा एक माझा एक संकल्प आहे. हा पहिला, मी जोपर्यंत जिवंत आहे अजीवन अशा भिक्खू संघासाठी की साठिका देण्यासाठी मी हा एक संकल्प करतो. दुसरा संकल्प ती म्हणते भगवान अजीवन मी नवीन भिक्षूला भोजन देण्याचा संकल्प करते. हा दुसरा वर. तिसरा वर सांगते की जे कोणी भिक्षू श्रावस्ती वरून बाहेर जातील त्यांच्यासाठी सुद्धा मी भोजनाची शिदोरी देईन. हा तिसरा वर. त्याच्यानंतर चौथा वर, जे श्रावस्तीमध्ये जे कोणी भिक्खू आजारी पडले असेल त्यांना मी भोजन देण्याचाही संकल्प करतो. आणि पाचवा, जो आजारी पडलेल्या भिक्षूची जो सेवा करतो त्यालाही भोजन देण्याचा मी एक संकल्प करतो. 6वा, आजारी भिक्खूंना औषधी दान देण्याचा अजीवन मी हा संकल्प करते. 7वा, अजीवन सकाळच्या पारी युवांगू पातळ पेज किंवा खिचडी हे देण्याचा तो एक मी संकल्प करतो. आणि 8वा जो आहे, जेवढ्या भिक्षुणी आहेत त्या सर्वांसाठी मी उदक साठी देण्याचा संकल्प करतो. असे 8 संकल्प तिचे असतात. तर हे 8 संकल्प सांगितल्यानंतर भगवान ती विशाखाला म्हणतात हे 8 तुझे संकल्प ठीक चांगले आहेत, परंतु हे 8 संकल्प देण्यामागे तुझा हेतू काय.
तुझा काय फायदा? तर ती म्हणते, भगवान, अजीवन भिक्खू संघासाठी वर्षासाठीका देण्याचा जे वर मागते, तर त्याचा अर्थ असा होतो की जी वर्षासाठीका असते, वर्षा म्हणजे पाऊस, आणि जी साठिका जी असते तर ती भगवंताला सांगते की भगवान, मी माझ्या सेविकेला जेतवन विहारामध्ये भिक्षासाठी म्हणजे जेवणासाठी आमंत्रण देण्यासाठी पाठवलं होतं, परंतु त्या ठिकाणी आपले भिक्षुगण हे नग्न अवस्थेत त्या सेविकेला दिसले आंघोळ करताना. तर ती म्हणते, भगवान, हे आपल्या समाजासाठी चांगलं नाही, हे किळसवाणी आहे. कारण वर्षामध्ये पावसामुळे जर त्यांचे चिवर भिजत असतील आणि त्यांना जर कपडे नसतील, तर हा एक चौथा मी कपडा त्यांना दान देणार आहे, अजीवन. तर ते असं ती भगवंताला समजून सांगते की वर्षासाठी का ही जी असते ती फक्त लुंगीचा अर्धा प्रकार, फक्त आंघोळीसाठी वापरासाठी, की जोपर्यंत जर भिक्खू संघाला जर आंघोळ करायची असेल तर त्याच्यावरती आंघोळ करतील आणि आंघोळ झाल्याच्या नंतर चिवर घेतील. परंतु हे जे अशा प्रकारे जर आंघोळ करत असतील तर हे एक प्रकार किळसवाणी प्रकार आहे, असं ती भगवंताला सांगते. म्हणून मी भगवंताला त्याच्यामुळे सांगते की मी जीवनभर जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत वर्षावासामध्ये म्हणजे पावसामध्ये जो जो भिक्खू ह्या श्रावस्तीमध्ये येईल त्यांच्यासाठी मी वर्षासाठी का दान करणार. हा तिचा एक झाला संकल्प. आता दुसरा जो संकल्प आहे ती म्हणते, नवीन भिक्षूला भोजन देण्याचा संकल्प करते. आता नवीन भिक्षूला भोजन देण्याचा संकल्प म्हणजे भगवान, जे जे लोक बाहेरून श्रावस्तीमध्ये येतील भिक्षू, ते बाहेरून श्रावस्तीमध्ये भिक्षू येतील त्यावेळेस त्यांना इथले लोकांचे घर माहीत नसतील आणि कोण लोक श्रद्धावान आहेत कोण नाही, ती कोणापुढे भिक्षा मागणार आहे. मग त्यावेळेस भगवान त्याला सांगते की जोपर्यंत नवीन आलेले असतील, त्यांना रात्र झालेली असेल समजा, परंतु त्यांना माहीत नसेल, मग त्याच्यामुळं जे श्रावस्तीला नवीन भिक्षू येतील त्यांना पण मी भोजन देण्याचा संकल्प करते. तिसरा सांगते, जे कोणी भिक्षू श्रावस्तीच्या बाहेर जातील त्यांना सुद्धा भोजनाची शिदोरी देईल. आता काय हो, एखादे भिक्षू जर त्यांचा जाण्याचा जर भाग जर लांब असेल आणि ते समोरच्या गावापर्यंत पोहोचत नसतील तर त्यांना वेळ होऊन जाईल जाता जाता, आणि त्यांचा भिक्खू संघाचा जेवणाचा टाइम कसा एक टाइम असतो, मग त्यांचं ते सीट तुटल्या जाईल. मग भगवंताला ती सांगते की भगवान, की भिक्षू लोकांचं जर ह्या श्रावस्तीतून जर ते बाहेरच्या गावी जात असतील नगरामध्ये तर त्यांना जर वेळ होत असेल तर दुपारच्या पहारामध्ये त्यांना जेवण नसल्यामुळे त्यांचं सीट तुटल्या जाईल. म्हणून भिक्षू संघाला ती सांगते की माझा तिसरं पण वर आहे, तर मी जर त्या श्रावस्तीपासून जर बाहेर भिक्षू जात असतील तर त्यांच्या बरोबर शिदोरी माझी घेईल. हा एक तिसरा वर मागते, कारण त्यांचं सीन तुटता कामा नाही. चौथं सांगते, श्रावस्तीमध्ये जे कोणी भिक्खू आजारी पडले असतील तर त्यांना भोजन देण्याचा मी एक संकल्प करतो. आता एखादा भिक्षू जर आजारी असेल तर त्याला भिक्षाटनाला जाता येईल का? तर नाही जाता येणार ना. मग तो भिक्षाटनाला न गेल्यामुळे त्याला जर आहार भेटला नाही, भोजन भेटलं नाही, तो त्याचा अंतही होऊ शकतो किंवा त्याचा आजार वाढू शकतो. मग त्याच्यामुळे जे जे भिक्षू जर आजारी पडले असतील तर त्या आजारपणामध्ये मी त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करेन, हे पण तिचा वर असतो. त्याच्यानंतर जे आजारी पडले असतात आणि त्या आजारी पडणाऱ्या भिक्षूची
जे सेवा करतात, एखादा हॉस्पिटलमध्ये जर आपण कोणी आजारी पेशंट असेल आपलं, तर आपण त्याच्याजवळ एक माणूस ठेवतोच. आणि माणूस ठेवल्याच्या नंतर आपण का त्या पेशंटचा डबा घेऊन जातो का? तर नाही. तर आपण त्याच्याबरोबर जो बसला असतो त्याचाही डब्बा घेऊन जातो. म्हणून विशाखा म्हणते की जे आजारी भिक्षू असेल आणि त्याच्यामध्ये जो परिचयक असेल, जो सेवा करत असेल, मी त्यालाही भोजन देण्याचे संकल्प करते. त्याच्यानंतर जे भिक्खू आजारी पडले, त्या आजारी पडलेल्या भिक्खूंना औषध देण्याचाही संकल्प करते. हा पण ती वर मागते. आणि हा पण वर ती म्हणते की जर भिक्षू संघाला जर वेळेवर औषध भेटलं नाही तर ते त्यांचा आजार बळावेल. आजार बळावला तर त्यांचा कधी अंत होऊ शकतो. म्हणून भगवंताला परत ती पण विनंती करते की भगवान, जेव्हा एखादा भिक्षू आजारी पडला असेल त्याला औषध पण मी जीवनभर पुरवेल. आणि हा पण माझा एक वर आहे. त्याच्यानंतर अजीवन सकाळच्या पारी अयंगू हे पेज किंवा खिचडी. अयंगू म्हणजे पातळ पदार्थ असतो जो आजारी लोकांना बनवतो आपण. पेज किंवा पातळ खिचडी ह्या पद्धतीचं असतं. तर ती भगवंताला ते पण म्हणते, जर कोणी सकाळच्या पारी कोणाचंही भोजन लवकर होत नाही, जेवण होत नाही, भिक्षा जाण्यासाठी भिक्षू संघाला वेळ होतो, त्यामुळे तोपर्यंत थांबण्यासाठी किंवा एखादा भिक्षू आजारी आहे आणि त्याला जर वेळेवर मेडिसिन घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी पातळ खिचडी हे पण दान देण्याचा मी संकल्प करते. त्याच्यानंतर जेवढ्या भिक्षुणी आहेत त्या सर्व भिक्षुणींना उदक साठी देण्याचा एक संकल्प करते. तर भगवंताला सांगते की आपल्या भिक्षू संघामध्ये जेवढ्या भिक्षुणी आहेत त्यांना आपला महिन्याचा जो मासिक धर्म असतो, ते मासिक धर्मामुळे जर आपल्याला जर स्वच्छता पाळायची असेल तर ही स्वच्छता पाळण्यासाठी त्यांना हा पण चौथा कपडा मी दान करेन. आणि ही एवढ्या तिच्या 8 वर भगवंताला सांगत असते. आणि 8ही वर भगवंत म्हणतात की हे 8ही वर तुझे जे नियोजन केलेले आहे ते खूप छान आहे. तथागत म्हणतात, विशाखा, तथागत म्हणून 8 वर मागण्याचा तुझा स्वतःचा काय लाभ आहे? तिचा हेतू तर सांगितलं तिने, पण तुला स्वतः काय लाभ होणार आहे याच्यामुळे? म्हणून ती भगवंताला तिचा काय लाभ आहे तर ती बघा काय सांगते. विशाखा म्हणते, भगवान, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागताला भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील. बरोबर? वर्षावासासाठी जे जेवढे भिक्खू असतील आजूबाजूचे तेवढे तथागताला श्रावस्तीमध्ये भेटण्यासाठी येतील. आणि तथागत आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, सांगतील ना. आणि आता त्याला काय गती मिळेल व त्यावर जशी गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील, त्या मार्गफल प्राप्त होईल आणि त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे की नाही किंवा अनंत प्राप्त झाले असे सांगतील. म्हणजे विशाखा म्हणते, भगवान, जेव्हा जेव्हा या नगरात येतील किंवा मी नगराच्या बाहेर जाईल त्या ठिकाणी एखाद्या भिक्खू संघाचा तो भिक्खू मृत्यूला प्राप्त झाला आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मी तिथून त्या दुसऱ्या भिक्खूला विचारेन, हे भिक्खू कधी श्रावस्तीला आले होते का? तर ते म्हणतील, हो, ते श्रावस्तीला आले होते. तर ती म्हणते, जर हे श्रावस्तीला आले असतील तर माझ्याकडून यांना एक चिवर मिळालेला असेल, माझ्याकडून त्यांना भोजन मिळालेलं असेल, माझ्याकडून त्यांना औषधे भेटलेली असतील, माझ्याकडनं त्यांना
जे जे मी संगाटी भेटली असेल, माझ्याकडनं त्यांना पेज खिराची खिचडी भेटली असेल, आणि याचं जे मला त्यांना जे ज्या हे भक्ती जर अनुगामी, सकृतागामी, अनागामी, श्रोतापन आणि अरहंत झाले असतील, तर यांना जे उच्च पदावरचं जे ज्ञान प्राप्त झाले असेल, तर त्याच्यामध्ये मला माझं सत्कर्माचा मला त्याचा लाभ होईल, आणि मला तो सत्कर्म मिळाल्यामुळे मला तो आनंद निर्माण होईल, मी त्याच्यामुळे प्रसन्न होईल, आणि माझं पूर्ण प्रसन्न झाल्यामुळे मी माझ्या असं ठरवीन की मी माझ्या जीवनामध्ये एक पुण्याचं काम केलं आहे, असं तिला प्रसन्नता वाटेल. म्हणून ती म्हणते, उच्च प्राप्ती भिक्षूच्या ब्रह्मचारी जीवनामध्ये सत्कार्य म्हणून माझं पुण्य लाभवंत होईलच, परंतु भगवान असा विचार करून तेव्हा माझे चित्त प्रसन्न होईल, प्रीती उत्पन्न होईल, मला अंतरंगात सुखाचा अनुभव होईल, त्यामुळे माझे चित्त समाधानी भावनेकडे वळेल, आणि समाधानीचा अभ्यास करता करता माझ्यामध्ये फळ व प्रज्ञाचक्षु माझ्यामध्ये उत्पन्न होईल, आणि हा सर्वात मोठा माझा लाभ. आणि ह्या पद्धतीने ती भगवंताला तिचा लाभ काय आहे ह्या पद्धतीने ती समजून सांगते. किती श्रद्धा ह्या विशाखामध्ये. अशी श्रद्धा कोणाकडे असते का? म्हणून भगवंताने ह्या विषयकेला सर्व उपासिकेमध्ये महाउपासक म्हणून अशी पदवी दिली. त्यामुळे परत हे एक विहार दान देते ती पूर्वराम विहार. तर ते पूर्वराम विहार कसं दान देते त्याची अशी गोष्ट याच्यात सांगितली नाही, याच्यात फक्त एकच वाक्यात हे केलेला आहे. परंतु एकदा श्रावस्तीमध्ये ती धम्मदेशना ऐकण्यासाठी भगवंताकडे जात असते. आता धम्मदेशना ऐकत असताना दागिने वगैरे घालून ती गेलेली असते, हार वगैरे. तर तो हार ती आपल्या एका कापडाच्या गठोड्यामध्ये आपला वेगळा बांधून ठेवते, आणि ते बांधून ठेवल्यामुळे ती एवढी त्या उपदेशामध्ये मग्न होते, आणि मग्न झाल्याच्या नंतर जेव्हा धम्मदेशना संपते तेव्हा ती तशीच निघून जाते. तिचं जे सोन्याचे दागिने वगैरे गठोडं असतं ते तिथंच राहतं विहारामध्ये. ते गेल्याच्या नंतर आनंद भक्तींना कळतं, आनंद ते बघतात, आणि ते तसंच जे गाठोडं जे आहे ते आपल्या विहारामध्ये भगवंताकडे नेऊन ठेवतात. त्याच्यानंतर ही विशाखा घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर तिच्या लक्षात येते, अरे माझे दागिने विहारातच आहे. तर त्याच्यानंतर ती आपल्या सेविकेला पाठवते. सेविका त्या विहारामध्ये जाते. विहारात गेल्याच्या नंतर पण सांगताना असं सांगते तिला, जर भिक्खू संघाने त्या जर सोन्याला दागिन्याला जर हात लावला असेल तर ते तिथंच सोडून नये, ते घेऊन येऊ नको. आता आनंदाने ते ठेवलेले असतात. ती सेविका जाते आणि बघते. आनंदाला माहीत कळतं की ही सेविका विशाखाचे दागिने घ्यायला आली म्हणून. तर ते दागिनेला आनंदाने हात लावलेला असतो, मग ती ते घेऊन जात नाही. त्याच्यानंतर ती भगवंताकडे येते आणि भगवंताला म्हणते, हे दागिने मला इथे विहाराला दान करायचे. तर भगवंत दानामध्ये जसं असं दागिने धन संपत्ती वगैरे काय स्वीकारत नाही. तर मग ती विचार करते की आपण याच्यामध्ये विहार बांधून घ्यावा. मग त्या दागिन्याचा लिलाव लागतो. ते लिलाव कमीत कमी ते दागिने 9 कोटीचे असतात त्या काळामध्ये. मग ते 9 कोटीच्या दागिन्यामध्ये ती जमीन खरेदी करते. आणि 9 कोटी परत ते विहार बांधण्यासाठी परत टाकते. किती झाले? 18 कोटी. 18 कोटी झाले, आणि 18 कोटी टाकून ते मोठं भव्य दिव्य असं विहार बनवते. आणि विहार बनवल्याच्या नंतर परत ते उद्घाटन सोहळ्यासाठी परत 9 कोटीचा खर्च. आणि हा एकूण 36 कोटी
म्हणजे 27 कोटी हा एकूण त्या विहारात बनवते, त्याचं चांगल्या प्रकारे भगवंताला निमंत्रण करते आणि ते विहार दान देण्यासाठी पूर्ण स्वागत बिगत फुलाने वगैरे जेवणाचा कमाने विमाने चांगल्या शिल्पकार आणून ते विहार चांगलं सजवल्या जातं आणि भगवंताला ते बोलवते आणि त्या विहाराचं नाव पूर्व राम विहार आहे असं असतं आणि ते विहार भगवंताला दान करते. म्हणून ही जी विषयका आहे ही उपासिका महाउपासिका भगवंताच्या मध्ये अग्रेसर असते आणि इथेच आपला हा भाग संपला. धम्मपाल कथा घेऊ. सब पापस करणं कुशल सौप संपदा सचित परियोदपन एतान बुद्धान शासन धम्मचरे सुचरित न सुचरित चरे धम्मचारी सुख सेती अस्मि लोके परमिहच न तावता धम्म धरो येवता बहुभासिती येचो आपामे सुत्वान धम्म कायेन पसस्ती सव्य धम्म धरो होती यो धम्म नप मज्जिती नत्ति मे शरणं नायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्ज वचन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणं नायं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वचन होतु मे जय मंगलम. नत्ति मे शरणं नायं संघो मे शरणं वरं एतेन सज्ज वचन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. पंचम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय. आज आपल्या पंचशील विचार म्हणजे श्रद्धावान